नमस्कार. पस्तुरीच्या सर्व प्रेक्षकांना आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला मोठा आनंद होतो आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्तानं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं पस्तुरीनं आपल्या सर्वांसाठी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. हा उपक्रम आहे सेवा मातृभूमीची, सेवा मातृभाषेची. या उपक्रमांतर्गत आपल्याला अनेकविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे, अनेकविध व्याख्यानांचा लाभ घेता येणार आहे. आज आपल्या या उपक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून आलेले आहेत माननीय प्राध्यापक डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. पस्तुरीतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मला आजचा हा जो योग आहे ना, हा फार महत्त्वाचा वाटतो. सर, मला नकळत आज आठवण येते आहे ती ज्यांना मी माझं वाग्दैवत मानते, कैलासवासी राम शेवाळकर सरांची. याचं कारण असं आहे, सरांनी त्यांच्या एका व्याख्यानात मोठं छान सांगितलं होतं, प्रत्येक राष्ट्राला राष्ट्रगीत असतं, पण भारतीय संस्कृती अशी आहे जी संस्कृती जगाला विश्वगीत देऊ शकते. वा, छान. आणि या विश्वगीताचा उल्लेख म्हणून अर्थातच त्यांनी उल्लेख केलेला होता माऊली प्राचार्य संत ज्ञानदेवांच्या पसायदानाचा. प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्तानं मी माझ्या वाग्दैवता आणि आजच्या कार्यक्रमाकडे वळते. मला तुम्हाला सरांचा परिचय करून देताना विशेष आनंद होतोय. याचं कारण असं आहे, संत एकनाथ पंचकातील संत जनी जनार्दन यांच्या वंशातील 11वे वंशज आपण आहात. सर, इतकं छान वाटतंय. म्हणजे आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना हे अभंग वगैरे शिकवत असतो तेव्हा संत, त्यांचं जीवन, त्यांनी कशा पद्धतीने सगळं सोसलंय आणि त्या वंशातल्या माणसांना आपण भेटतोय, याचा फार मोठा आनंद असतो. दुसरा महत्वाचा संदर्भ मला तुम्हाला सांगायला आवडेल. आज सर आपल्याशी बोलणार आहेत ते कविता या वाङ्मय प्रकाराचं अध्ययन आणि अध्यापन कसं करावं या विषयावरती. सर, मी ना कायम असा विचार करते की माणूस भाषा शिकतो ती कशी. म्हणजे हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ज्याची मातृभाषा पक्की असते तो इतर कोणतीही भाषा अगदी सहजतेनं शिकू शकतो. आणि मुळात मला असं वाटतं, माणूस भाषा जी शिकतो ती इतक्या सहजतेनं की त्याला उपजत भाषा येते की काय असं वाटावं. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर ते बालकवितांचं, बालगीतांचं. ती जी काही लय असते, चाल असते, आणि मग मुलं त्या ठेक्यावरती जी भाषा अवगत करतात त्याला तोड नाही. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या दिवशी आम्ही कवितेचं अध्ययन अध्यापन कसं करावं हे शिकतो आहोत. याचा खरोखर फार मोठा आनंद होतो आहे. सरांचा मराठी संत कवयित्रींवरती साहित्य अकादमीतर्फे ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. शिवाय राज्य मराठी विकास संस्थेकडे त्यांनी संत दासोपंतांच्या गीतार्णव या
बृहद ग्रंथावरती शब्दार्थ कोश हा प्रमुख संपादक म्हणून सादर केलेला आहे. असे सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत याचा मला फार आनंद आहे. भारतीय संस्कृतीमध्ये समाजाच्या अधिष्ठानात महत्व आहे ते कुटुंब पद्धतीला. मला मोठा आनंद आहे रेणुकाताई पाटंगणकर नमस्कार यांचं आपल्या कस्तुरी या YouTube चॅनलवर स्वागत करताना. आपण म्हणतो ना अर्धांगिनी, अगदी खऱ्या अर्थानं म्हणजे केवळ विवाह झाला म्हणून नव्हे तर अभ्यास क्षेत्रामध्ये सरांच्या बरोबरीनं योगदान देणं, त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांचे सगळे कार्यक्रम सातत्याने कसे होत राहतील याच्यासाठी काळजी घेणं आणि आरोग्याची काळजी घेणं हा तर भारतीय स्त्रीचा स्वभाव धर्म आहे. सरांकडे बघून मला नाही वाटत की तुम्हाला असं वाटत असेल सर निवृत्त झाले. मला तुम्हाला ते सांगावं लागेल की सर बीडच्या बलभीम महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेत. उपप्राचार्य पदाची प्रशासकीय जबाबदारी सुद्धा सरांनी सांभाळलेली होती. पाटंगणकर हे कुटुंब मूळचं बीडचं. बीडच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्यामध्ये योगदान देणारं, साहित्यामध्ये योगदान देणारं, सांस्कृतिक संचित असलेलं अशा प्रकारचं हे शहर आहे. स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा संदर्भ मला कधीच वगळता येणार नाही. आमच्या शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्य ज्यांचं प्रदीर्घ काळ शिक्षण संस्थेला मार्गदर्शन लाभलेलं आहे, ज्यांच्या व्यक्तित्वाचा, विचारांचा, कर्तृत्वाचा एक धाक सरस्वती भुवनला आहे, असं आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर सर. आमचे चपळगावकर सर बीडचे, सरही बीडचे, त्यामुळे सौख्याचे संबंध आहेतच. आणि स्वातंत्र्याचा संबंध येतो, स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख येतो तेव्हा पुरुषोत्तमराव चपळगावकर सरांचं नाव आपण विसरूच शकत नाही. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये या मराठवाड्यांनी काय भोगलंय आणि या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला काय देणगी दिलेली आहे हे आपण सगळे जाणतोच. साहित्यिक दृष्ट्या बीडचा विचार करताना मला खूप महत्वाचा संदर्भ जो वाटतो, आद्य कवी मुकुंदराज हे बीड जिल्ह्यातले आणि समृद्ध अशा प्रकारचा हा जो सांस्कृतिक वारसा, राष्ट्रप्रेमी वारसा मराठवाड्याला लाभलेला आहे. हा मराठवाडा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी मूल्यांची रुजवणूक फार मोठ्या प्रमाणावरती संतांच्या साहित्यामधून आणि सरांसारख्या अभ्यासकांच्या माध्यमातून झालेली आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल, आम्ही एकत्र काम करण्याची जी एक संधी आम्हाला मिळाली, एकत्र काम म्हणजे खरं तर मी सरांचं मार्गदर्शन घेत होते, संपर्क साधत होते इतकंच, पण ते महत्वपूर्ण आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख मी केला पाहिजे. भारतीय संस्कृतीचा विचार अहमदाबादचं आपल्याला टाळताच येणार नाही. किंबहुना माननीय कुलपती इथून पुढच्या काळात ज्या नावाचा उच्चार मेहनतीनं वार करावा, श्रमानं, ज्या अभ्यासानं म्हणजे ज्या व्यासंगानं पुनरुत्थान विद्यापीठाच्या ज्ञानसाधना वर्गातून अनेक साधक घडवलेले आहेत, त्यापैकी एक होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. या पुनरुत्थान विद्यापीठातर्फे भारतीय संस्कृतीशी संबंधित 1000 ग्रंथ लवकरच प्रकाशित होणार आहेत. मराठवाडा प्रदेशाने त्याच्यामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्यातली 2 महत्वाची नावं म्हणजे डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर आणि अर्थातच आमच्या रेणुकाताई पाटंगणकर. सरांनी भागवताच्या संदर्भामध्ये ग्रंथलेखन केलंय तर
आमच्या रेणुकाताईंनी सात्विक पाककृतीच्या संदर्भात लेखन केलेलं आहे. स्वयंपाकघरामधलं आपलं कौशल्य पुढच्या पिढीला संस्कृतीच्या अनुषंगाने कळावं, स्वस्थ आरोग्याच्या अनुषंगाने कळावं, या पद्धतीनं उत्कृष्ट ग्रंथ तयार झालेले आहेत. लवकरच ते ग्रंथही आपल्या भेटीला येतील. आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने कविता एक वाङ्मय प्रकार, या वाङ्मय प्रकाराचं अध्ययन अध्यापन कसं करावं हे सर सांगणार आहेत. मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांनाही अत्यंत उपयुक्त हे व्याख्यान ठरेल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. कस्तुरीतर्फे मी सरांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि त्यांना विनंती करते, सर आपण आपल्या विषयावरती मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नमस्कार. आज कस्तुरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्तानं सेवा मातृभूमीची, सेवा मातृभाषेची या शीर्षकाच्या अंतर्गत जे व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यासाठी मला विनंती केली आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की हे व्याख्यान आपण ऐकावं आणि यासंबंधीच्या प्रतिक्रिया देखील आपण द्याव्यात. हे व्याख्यान आयोजित करण्यासाठी प्राध्यापक वृंदा देशपांडे आणि श्री आशय जोशी यांनी जी अपार मेहनत घेतली आणि एक यूट्यूब चॅनलच्या निमित्तानं आपणा सर्वांच्यापर्यंत एक व्याख्यानमाला पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मला ही संधी प्रथमतः प्राप्त करून दिली. पहिल्याच व्याख्यानाच्या निमित्तानं मला पाचारण केलं त्याबद्दल मी त्यांचं मनःपूर्वक उभयतांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. कवितेचं अध्यापन, खरं म्हणजे हा विषय या ठिकाणी वृंदा देशपांडे यांनी माझ्यासमोर जेव्हा मांडला तेव्हा वाङ्मय प्रकारांचं अध्यापन वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतं. त्यामध्ये कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललित साहित्य, पुन्हा त्याचे अनेक उपप्रकार देखील पडतात. आणि वाङ्मय प्रकारांचं अध्ययन आणि अध्यापन, आणखी एक यामध्ये मुद्दा आहे स्तरभेदानुसार केलेलं अध्यापन. आणि हा देखील स्वतंत्र विषय मी सहज सुचवून ठेवतो, तो या व्याख्यानात मी घेणार नाही. परंतु स्तरभेदानुसार म्हणजे एकच कविता जी 4थीच्या वर्गामध्ये, 5वीच्या वर्गामध्ये, तीच कविता BAच्या वर्गात आहे आणि त्याच कवितेचा रेफरन्स आपल्याला MAच्या पदव्युत्तर पातळीवर द्यायचा असेल तर तिन्ही पातळीवर ही कविता कोणकोणत्या अंगाने समजून देता येते हा एक स्वतंत्र विषय आहे. या ठिकाणी कविता हा माझा आवडीचा विषय, विशेषतः संत साहित्याचा अभ्यासक म्हणून, विद्यार्थी म्हणून मी आपणासमोर आहे. परंतु मुळात मी कवितेचा प्रेमी असं म्हटलं तर चालेल. आणि मला सांगायला आनंद वाटतो की कवितेचे हे प्रेम माझ्यामध्ये जे निर्माण केलं त्यामध्ये माझ्या सद्भाग्याने मला अगदी BAच्या लेव्हलला म्हणजे PUC पासनं ते BA पर्यंत डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर हे माझे शिक्षक होते असं म्हटलं तर चालेल. आणि त्यांनी त्या काळात मला न कळणाऱ्या सुद्धा कवितांचं माझ्याकडून वाचन करून घेतलं नव्हे, आपल्या जवळचे सगळे कविता संग्रह त्यांनी मला द्यायचे. आणि मी जरी म्हणालो सर कविता कळत नाही, ते म्हणायचे वाचत राहा. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की या काळामध्ये लघु नियतकालिकांच्या चळवळीमध्ये असणारे अनेक कवी, मग त्यामध्ये अनेक नवकवींची ओळख मला त्यातून झाली. मनोहर ओक असतील, सतीश काळसेकर असतील, भालचंद्र नेमाडे, ढसाळ आहेत, चंद्रकांत पाटील आहेत. मला आठवतं की या सगळ्यांच्या कविता संग्रहांचं वाचन मी वारंवार करत होतो आणि यातून नागनाथ कोतापल्ले सर वर्गात तर शिकवतच होते, अत्यंत रसिकपणाने शिकवत होते, तलस्पर्शी पद्धतीने शिकवत होते आणि त्यातून कवितेची आवड आमच्या मनात
रुजली म्हणा, निर्माण झाली म्हणा. आणि एकीकडे संत साहित्याचा वारसा तर परंपरेने चाललेला होता. आत्ताच उल्लेख केला वृंदाताई देशपांडेंनी की संत जनी जनार्दनांच्या या वंशामधला 11वा वंश. परंतु मला तुकारामांचं एक वचन आठवतं की संतांचे ते पुत्र नव्हती संत. संताचं पुत्र असणं किंवा संतांच्या कुळात जन्माला येणं ही फार भाग्याची गोष्ट असली तरी त्यामुळे आपण काही मोठे होत नाहीत. आपण त्यांचे पाईकच असलं पाहिजे. आणि ही जी संत वाङ्मयाची परंपरा आहे ती घरामध्ये होती. या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे की ज्ञानेश्वरीची जी पहिली प्रत, प्राचीन प्रत असं म्हणा, जी इतिहासाचार्य विका राजवाडे यांना मिळाली आणि आज आपण सरकारी प्रत म्हणून ती प्रसिद्ध झालेली पाहतो, ती प्रत आमच्या वरचे पाटांगण या संस्थानामध्ये प्राप्त झालेली. म्हणजे शके 1825 म्हणजे इसवी सन 1903ला ही प्रत त्यावेळेला माझे आजोबा यांनी दिली, मथुरानाथ बुवा गोसावींनी दिली. आणि तिथून पुढे पाटांगण लोकांच्या समोर आलं. पाटांगण काय आहे, पाटांगण हे संस्थान काय, तिथे हस्तलिखित काय, आणि आजही हजारो हस्तलिखितांचा भरणा त्यामध्ये आहे. मी मुद्दाम सांगेन की संत तुकारामांचे जवळपास 133च्या वर अप्रकाशित अभंग, म्हणजे कुठल्याही आपल्याला गाथ्यात सापडत नाहीत असे अभंग मी परवा शोधून काढले आणि आता ते प्रकाशित करण्यासाठी मी त्यासाठी प्रस्तावना लिहितोय. तात्पर्य असं की संत परंपरेचा वारसा होताच, दुसरीकडे आधुनिक कवितेचा देखील मला छंद लागला आणि यातून मराठी कविता मला समजू लागली, उमजू लागली. आज जो विषय आहे तो कवितेचं अध्ययन आणि अध्यापन. खरं म्हणजे कविता ही समजून देण्याच्या पलीकडची असते. मला आजही नागनाथ कोत्तापल्ले सरांचं हे वाक्य आठवतं की कविता ही समजून देण्याच्या पलीकडची असते. हे त्यावेळेचं वाक्य आहे 1977चं, ते आजही मला स्मरणात आहे. आणि कविता ही समजून देण्याच्या जशी पलीकडची असते तशी कविता पूर्णपणे समजली आहे असं आपण म्हणू शकत नाहीत. आपण कविता समजून देऊ शकत नाहीत, कवितेच्या जवळ जाऊ शकतो. तेव्हा कवितेच्या जवळ जाणे, आता हे जवळ कसं जायचंय, तर हे जवळ जाण्याच्या प्रक्रिया काय आहेत, हीच अध्यापनाची प्रक्रिया आहे. कवितेची जी अध्यापनाच्या दृष्टीने विचार आपण करतो ती मांडणी उलगडून सांगणे कविता हे शक्य होत नाही. आपण जसा फुलाचा सुगंध हा कुठे आहे असं म्हणून जर पाकळ्या बिस्कटून टाकल्या तर सुगंधच मिळणार नाही, तशी कविता असते. कवितेला अत्यंत कोमलपणाने आपण पाहिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्या कवितेत शिरलं पाहिजे, ती अनुभवली पाहिजे. कवितेमध्ये शिरायचं, तिचा अनुभव घ्यायचा आणि पुन्हा बाहेर यायचं आणि मग त्यावर काही भाष्य करायचं. यासाठी तार्किकता उपयोगी पडत नाही. यासाठी बौद्धिक यांत्रिक अशी ही क्रिया नसते. किंबहुना कविता अशी समजून घ्यावी किंवा कवितेचं अध्यापन शास्त्र असं आहे असं म्हटलं तर हे शास्त्र देखील तिथे कमी पडतं. कारण प्रत्येक कविता भिन्न आहे, तिची अनुभूती घेण्याची शैली भिन्न असली पाहिजे. आणि स्टिरियोटाईप केवळ यांत्रिक अशी ही कविता कधी समजून घेता येत नसते आणि घेता येत नसते, ती उलगडत गेली पाहिजे असं मी म्हणेन. कवितेचं अध्यापन म्हणजे एक सर्जन असतं. सर्जन म्हणजे निर्मिती. कविता समजून देताना सुद्धा आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी, आपल्यामध्ये ती संवेदन क्षमता, निर्मिती क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे ज्याला भरत महामुनींनी प्रतिभाजुष रसिक असा शब्द वापरलाय काव्यशास्त्रामध्ये. प्रतिभाजुष रसिक, रसिक सुद्धा प्रतिभाजुष असला पाहिजे, म्हणजे प्रतिभा संपन्न असला पाहिजे. म्हणजे रसिकता ही प्रतिभेशी जोडलेली आहे. जसा कवी प्रतिभा संपन्न असतो तसा रसिकही कविता प्रतिभा संपन्न असला पाहिजे. आणि ही प्रतिभा संपन्नता जर आपल्यात नसेल तर कविता कळत नाही. कविता आपल्याशी अबोल राहते असं मी म्हणेन. कविता बोलतच नाही. आणि जसा चाफा बोलेना चाफा चालेना ही बी कवींची प्रसिद्ध कविता आहे, तर अगदी तशीच कवितेच्या बाबतीत होते. कविता बोलत नाही, कविता चालत नाही. आणि कविता मग कधी बोलते, जेव्हा आपण आपल्याशीच बोलतो तेव्हा कविता आपल्याशी बोलते. जेव्हा आपण आत्मस्वर त्यामध्ये जोडतो तेव्हा कविता आपल्याशी बोलते. कवी बीने एका ठिकाणी म्हटलंय,
काव्य नव्हे शब्दांचा सुंदर नाद मधुर मेळ, अर्थ चमत्कृतीचा ही नोव्हे डोंबारी खेळ. क्या बात आहे. ते पुढे असं म्हणतात की काव्य कराया जित्या जीवाचे जातिवंत करणेच हवे. हे जसं जित्या जीवाचं जातिवंत करणं कवितेला उपकारक ठरतं, तसं कविता समजून घ्यायला सुद्धा जातिवंत असलेली स्वतःच्या मधली सजीवता. कारण आपण नव्या भाषेत जेव्हा बोलतो तेव्हा कविता किंवा साहित्य हे सेंद्रिय आहे असं आपण म्हणतो. बालकुलकर्णींनी तो शब्द वापरलाय की साहित्य हे सेंद्रिय असतं, म्हणजे इंद्रियत्व त्यामध्ये आहे. मग हे इंद्रियत्व आपल्याला समजलं पाहिजे. कविता देखील सेंद्रिय आहे. कविता ही देखील सेंद्रिय पातळीवर आपण आत्मसात केली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. प्रत्येक कवितेचं आवाहन हे भिन्न आहे. आपली मतं त्यावरती लादायची नसतात. कविता खरं म्हणजे एक खूप लघु अशा प्रकारचा साहित्य प्रकार आहे. खूप छोटेखानी लहानशी, परंतु तरीही कविता म्हणजे एक इंग्रजीमध्ये असं म्हणतात की एका थेंबामध्ये ज्याप्रमाणे सगळं गगन साठवावं, इन ए शॉर्ट मायक्रोकॉस्मॉस कॉट अप इन मायक्रोकॉस्मॉस असं जसं म्हणतात, एका छोट्या थेंबाचा प्रतिबिंबामध्ये जसं सगळं आकाश सामावावं, त्याप्रमाणे एका छोट्या अनुभवाच्या पातळीवर समग्र जीवन त्यामध्ये सारभूत रूपाने मांडलेलं असतं, अशी ती कविता आहे. म्हणून कविता दिसायला लहान आहे, परंतु समजून घेण्याच्या दृष्टीने ही कविता खूप श्रेष्ठ म्हटली पाहिजे. कविता अधिक गुंतागुंतीची असते, अवघड असते असं मी म्हणेन. कवितेचे अनेक प्रकार आहेत अर्थात. मग कथाकाव्य आहे, नाट्यकाव्य आहे, त्याचप्रमाणे आख्यान काव्य आहे, नवीन गझला आहेत किंवा दशपदी आहेत. हे कवितेचे प्रकार झाले. परंतु दोन मुख्य आपण आत्मनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ असे साधारण प्रकार मानतो. एक ऑब्जेक्टिव्ह पोएट्री आणि एक सब्जेक्टिव्ह पोएट्री. म्हणजे आत्मनिष्ठ काव्य प्रकार आणि वस्तुनिष्ठ काव्य प्रकार. जे नाट्य म्हणजे ज्याला आपण नाट्यकाव्य म्हणू किंवा ज्यामधून नाट्य प्रगट होतं असे कविता जी असेल ती वस्तुनिष्ठ पातळीवरची, आणि जी स्वतःचं अनुभूती प्रगट करणारी आहे ती आत्मनिष्ठ स्वरूपाची. ह्या दोन्ही कविता श्रेष्ठच आहेत. कोणती कविता कमी आहे असं मी म्हणणार नाही. समजा आगगाडी आणि जमीन ही कविता वस्तुनिष्ठ असेल, ती एका वस्तूचं वर्णन करणारी असेल, परंतु तरी सुद्धा त्यामध्ये जे नाट्य आहे ते समजून सांगणं हे कवितेसाठी आवश्यक आहे. काव्यामधला आता काव्य हा शब्द आपण वापरतो, म्हणजे कविता हा जसा शब्द वापरतो तसा काव्य हाही शब्द वापरतो. मग काव्य म्हणजे काय? काव्य आणि कविता याच्यात फरक आहे. अनेकदा कविता असते पण त्यात काव्य नसतं. पानभर कविता असते पण त्यात काव्य नसतं. मग काय असते? ती नुसती शब्दांचा पसाराच असतो, शब्दांचा फोलपटपणाच असतो, त्यामध्ये काव्य कमी असतं. मी मुद्दाम सांगेन की मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मी कविता लिहित असे. एक माझा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे, बाकीच्या कविता आता पडून आहेत. परंतु त्यावेळेला मी नागनाथ कोतापल्ले सरांना मी कविता दाखवत असे. सरांनी पाहिल्याबरोबर सर म्हणायचे, एकदम 10-15 ओळीची जरी कविता असली तर सर म्हणायचे फक्त ह्या 2च ओळी ही कविता आहे. मग बाकीचं काय? बाकीचे नुसत्या शब्दांचा पसार आहे. मग एवढ्या सगळ्या पानभर असणाऱ्या ओळींच्या मध्ये 2 ओळी फक्त कविता. मग आम्हाला कळायचं नाही सरांनी हे छाटलं कशामुळं. सर म्हणायचे काव्य फक्त इथं आहे. म्हणजे कवितेतलं काव्य हा त्याचा प्राणभूत घटक असतो. आणि म्हणून काव्य जर आपण विचारात घेतलं, मग कथेच्या पातळीवर जेव्हा कविता येते तेव्हा आपण कथात्मक काव्य किंवा काव्यात्मक कथा असे शब्द आपण वापरतो. म्हणजे काव्यात्मक कथा, गंगाधर गाडगिळांची तलावातले चांदणे ही कथा काव्यात्मक कथा आहे. म्हणजे तिथे आत्मा कवितेचा आहे पण ती मांडणी कथेची आहे. तसंच शेक्सपियरची जे नाटकं आहेत त्यामध्ये काव्य आहे, मुळात ते नाटक आहे पण त्यात काव्य आहे. त्याचप्रमाणे अवलोकिता किंवा रेणू यासारख्या ज्या कादंबऱ्या आहेत पुशेरेगेंच्या, त्या कादंबऱ्या आहेत, लघु कादंबऱ्या असतील, परंतु त्या कादंबऱ्या म्हणजे कविता आहे. कारण त्यामध्ये काव्य आहे म्हणून काव्यात्मक भाषा त्यामध्ये. म्हणजे आत्मा हा कविता असते, आत्मा हा काव्य असतो. कोणत्याही साहित्याचा आत्मा हा जर काव्य असेल तर आपण त्याला काव्यात्म नाट्य, काव्यात्म कथा, काव्यात्म साहित्य असं म्हणतो. अहिनकुल सारखी कविता
आणि जमीन यासारखी कविता ही नाट्यात्मक काव्य आहे. आही नकुल सारख्या कवितेत जेव्हा ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालीत आला मंथर नाग, मधुनीच उभारी फणा करी फुतकार, हे ज्वालामुखीला काय अचानक जाग. आता ही जी सगळी मांडणी आहे ही सगळी नाट्यात्मक आहे. यामध्ये जी वीण आहे ती सगळी नाट्यात्मक आहे. म्हणजे इथे नाट्य हा याचा आत्मा आहे. कविता ही कवितेच्या पातळीवर ही व्यक्त होते, पण याचा आत्मा नाट्य आहे. नाट्य म्हणजे संघर्ष आहे. म्हणून अहिनकुल असेल, आगगाडी आणि जमीन असेल, कुसुमाग्रजांच्या अनेक किंवा बहुना सर्व कविता ह्या नाट्य पातळीवर आपल्याला अधिक प्रगट झालेल्या दिसतात. मग मुद्दा असा आहे की अनुभव हा मूलभूत आहे आणि अनुभव जेव्हा कथनाच्या पातळीवर येतो तेव्हा ती कथा होते. अनुभव जेव्हा संघर्षाच्या पातळीवर येतो तेव्हा ते नाट्य होतं आणि अनुभव जेव्हा भाव पातळीवर येतो तेव्हा ती कविता होते. मग ही भाव पातळी त्याला आपण भावकविता म्हणतो. ज्ञानदेव, नामदेव यांच्यासारखे संत किंवा नादो महानोर, पुशिरेगे यांच्यासारखे आधुनिक कवी यांच्यामध्ये हा भाव अत्यंत तरल पातळीवर प्रगट झालेला आहे. आणि या तरल पातळीवर असणाऱ्या ज्या भाव जाणीवा आहेत तेव्हा जेव्हा काव्यरूप घेतात तेव्हा आपण त्याला भावकविता म्हणतो. यात दुसरी मुद्दा आहे विचार कविता, म्हणजे ज्यामध्ये विचार प्रगट झाला आहे. मग संत तुकारामांची कविता आहे, सुर्वेंची कविता आहे, ढसाळांची कविता आहे. हे काय यात कुठे भाव आहे? नाही, याच्यात आहे तो विचार आहे. मग हे विचार काव्य आहे. मग तुम्ही म्हणाल याच्यात विचार आहे म्हणजे हा केवळ ढोबळ आहे का? नाही, मी आपणाला मुद्दाम सांगेन की भावानुभव आणि विचारानुभव असे दोन शब्द आपण लक्षात घेतले पाहिजेत. जेव्हा कवितेचं अध्यापन आपल्याला करायचं असतं तेव्हा ही भावानुभूती आहे आणि ही विचारानुभूती आहे, पण मुळात ती अनुभूती आहे. मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो की इंग्रजीमध्ये 17व्या शतकामध्ये जॉन डन नावाचा एक कवी होऊन गेला. मेटाफिजिक पोएट्री त्यांनी लिहिली. मी इंग्रजीचा त्यावेळेस प्रमुख म्हणून अभ्यास करत होतो, म्हणजे इंग्रजी माझा प्रमुख विषय होता आणि मराठी गौण विषय होता. पण योगायोगाने नंतर मराठी प्रमुख झाला आणि इंग्रजी गौण झाला. तर त्या जॉन डनच्या मेटाफिजिकल पोएट्री यामध्ये प्रस्तावनेमध्ये त्याने असं लिहिलं होतं की फॉर हिम म्हणजे डन थॉट वॉज अन एक्सपिरियन्स. हा शब्द मला फार महत्त्वाचा वाटतो. थॉट वॉज अन एक्सपिरियन्स. कविता ही अनुभवच असते. मग विचार हा जेव्हा अनुभवाच्या पातळीवर येतो तेव्हा ती कविता बनते. ती विचारानुभूतीची कविता आहे, म्हणजे तो विचारानुभव आहे. तुकाराम यांची कविता हा केवळ विचार नाहीये, तो त्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून विचारानुभव, भावानुभव आणि विचारानुभव. विचार फक्त समजला म्हणजे कविता समजली असं नाही. अनेकदा लोक म्हणतात नाही आम्हाला मार्क्सवादी कविता समजते. काय आहेरे आणि नाहीरे कळलं की मार्क्सवाद कळाला, असं नाहीये. मार्क्सवाद कळाला असेल, अनेकदा पॉलिटिकल सायन्समध्ये आपण मार्क्सवाद वाचतो म्हणून त्याला नारायण सुर्वेंची कविता संपूर्णपणे कळलीच असं नाही. कविता ही एक वेगळी गोष्ट आहे. त्या ठिकाणी विचार आणि कविता, ढोबळ विचार कळाला म्हणून कविता कळत नसते. मार्क्सवाद असो, अस्तित्ववाद असो किंवा देशीवाद असो, हा वाद कळाला परंतु कविता कळेलच असं नाही. वाद आपल्याला त्या वैचारिक पातळीवर कळू शकतो, पण कविता कळण्यासाठी पुन्हा जित्या जीवाचं जातिवंत करणंच पाहिजे, तर कविता कळेल. कारण त्यामध्ये जीवनार्थ त्यामध्ये दडलेला असतो. संपृक्त म्हणजे अत्यंत कमी शब्दात तो अर्थ व्यक्त झालेला असतो, अर्थगर्भपणाने व्यक्त झालेला असतो. मर्ढेकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर शब्दांच्या अलवार कडा जपल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय. ह्या शब्दांच्या अलवार कडा काय आहेत? शब्द किती सूक्ष्म पद्धतीने आपल्याला शोधायचे. मी अर्थ जीवनाचा जुळवू कसा कितीदा, एका कवीने म्हटलंय. मी अर्थ जीवनाचा जुळवू कसा कितीदा, हुकती जुने अडाखे चुकतो नवा मसुदा. मला वाटतं कवितेच्या बाबतीतही असंच आहे की कविता सुद्धा मला ही कविता समजली म्हणून मी जर सांगायला गेलो तर नाही जमणार. आणि मला एकदा कविता जमली, मी आता दुसरी कविता समजून सांगेन, नाही जमणार. प्रत्येक वेळेला कविता वेगळ्या पद्धतीचं आवाहन म्हणजे इव्होकेटिव्ह पॉवर तिची जी आहे ती भिन्न असते. आणि हे इव्होकेशन, हे आवाहन कवितेचं अत्यंत सूक्ष्म असतं, ढोबळ नसतं. ढोबळ असेल तर तो फक्त व्याख्यान होईल, तो फक्त एखादा लाऊड
अशा प्रकारची कविता होईल. लाऊड सुद्धा कविता असते प्रचारकी पातळीवरची, पण ती खरी कविता नसते, ती फसवी कविता आहे. म्हणून कविता कशी समजून घ्यावी, कवितेच्या जवळ कसं जावं, म्हणजे कवितेच्या आपण जवळ जाऊ शकतो. कवी केशवसुतांनी जेव्हा म्हटलंय त्यांच्या कविता आणि कवीमध्ये की अशी असावी कविता फिरून तशी नसावी कविता, हे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्या शेवटच्या कडव्यामध्ये त्याने असं म्हटलंय की त्या खिडकीच्या खाली उभं राहा, त्या खिडकीच्या खाली उभं राहून मग त्याच्या तियेच्या मग गोड लीला पाहुनी पावाल तुम्ही मुदाला. मग या ठिकाणी खिडकीच्या खाली उभं राहायचं म्हणजे काय हो, म्हणजे कानोसा घ्यायचा आहे. खिडकीच्या खाली उभं राहायचं म्हणजे तरल संवेदना समजून घ्यायची आहे अत्यंत हळुवारपणाने. हा हळुवारपणा कसा, संत ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलंय, ऐसे हळुवारपण जर येईल तरीच हे उपयोगा जाईल. हे जर हळुवारपण आलं तरच हे उपयोगाला जाईल, नाहीतर ही गोठी मुकिया बहिरियाची होईल. मुका बोलला आणि बहिराने ऐकलं म्हणजे काय झालं, शून्य. मग शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मनमोवाळे चकोर तलगे, हा त्यातला आदर्श आहे. किती सूक्ष्मपणाने कविता समजून घेतली पाहिजे, कवितेचे शब्द समजून घेतले पाहिजेत. तर चकोर तलगे, चकोराच्या पिलांनी जसं चांदणं टिपावं त्याप्रमाणे. भाषा कवितेची ही शरीर आहे, हे मान्य आहे मला. मला ज्ञानेश्वरांचा आणखी एक उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो. मौलींनी एका ठिकाणी म्हटलंय, आहा बोलाची वालीफ फेडीजे, मग अर्थाची या अंगा घडीजे. मला ही ओवी प्राचार्य रामदास डांगे सरांनी समजून सांगितली. ते म्हणाले, पाटांगणकर हे पहा, माऊली काय म्हणतात, बोलाची वालीफ फेडीजे. इथे वालीफ म्हणजे वरचं आवरण, पण भाषा वापरली फेडीजे. मग तुम्हाला कोण आठवतं, आणि मग मी एकदम म्हणालो, मला आठवतात गोवी करंदीकर. त्यांनी म्हटलंय कविता भोगली पाहिजे, कविता भोगायची आहे, कविता भोगावी. आणि पुढे पूर्णविराम देऊन गोवी करंदीकर म्हणतात कपडे काढून. तात्पर्य काय की आपल्याला सगळ्या प्रकारच्या गृहीतक कल्पना, आपल्या मनातल्या पूर्वग्रह, आपल्या मनामधले काही संदर्भ हे काढून टाकावे लागतात आणि कोरेपणाने समोर जावं लागतं. याला म्हणतात कपडे. कविता भोगायची आहे, कविता भोगावी कपडे काढून. आणि या ठिकाणी माऊली सुद्धा म्हणतात, आहा बोलाची वालीफ फेडीजे. आवरण, कपडे हे आवरण आहे आमचं, ते काढा आणि मग अर्थाची या अंगा घडीजे, मग अर्थाला भिडा जाऊन. तर ही जी माऊलींनी प्रकट केलेली अपेक्षा आहे, तीच गोवी करंदीकरांनी त्यांच्या या कवितेवरच्या संदर्भात कविता कशी समजून घ्यावी याच्या संदर्भात म्हटलंय. त्यांच्या लेखांमध्ये समीक्षेच्या लेखामध्ये म्हटलंय. आणि म्हणून भाषा हा वरचा भाग आहे, पण ही भाषा सुद्धा कवितेची कशी असते, ती फोलकटपणाची नसते. आपल्याला बाजूला करावी लागते हे खरं आहे, पण आपल्याला भाषेतून तर पुढे जायचंय, भाषेचा आधार तर घ्यावा लागेल. आणि म्हणून मर्ढेकरांनी जेव्हा म्हटलंय त्यांच्या कवितेत की द्रौपदीचे सत्व लाभो माझ्या भाषा शरीरा, द्रौपदीचं सत्व माझ्या भाषेला लागलं पाहिजे. कवितेची भाषा सुद्धा ऐरीगैरी भाषा नाहीये, ती सत्वयुक्त भाषा आहे, जिथे सत्वपणाला लागतं अशी ती भाषा आहे. म्हणजे कवितेची भाषा सहज उठावा आणि कविता लिहावी, म्हणजे जसं आपण म्हणतो र ला र किंवा टी ला टी जन म्हणे काव्य करणारी, अशी कविता नसते. कविता अशी लिहिता येत नसते. कवितेच्या प्रत्येक शब्दामागे आपल्याला स्वतःला आपला स्वतःचा झाडा द्यावा लागतो, असं मी म्हणेन. आपला स्वतःचा झाडा द्यावा लागतो, सत्वाचा झाडा द्यावा लागतो, आणि मग त्या अर्थाकडे जावं लागतं. हा अर्थ कोणकोणत्या पातळीवरचा आहे, हा अर्थ व्यवहाराच्या पातळीवरचा आहे सुरुवातीला, मग सांस्कृतिक पातळीवरचा आहे, मग सामाजिक पातळीवरचा आहे, पुराण कथांच्या संदर्भातल्या पातळीवरचा आहे. अर्थाचे अनेक स्तर आहेत, अनेक पापुद्रे आहेत, अनेक आवरण आहेत. मग त्यामध्ये मिथ्स आहेत, मिथ्यकथा आहेत, संकेत आहेत, असे अनेक भावपुंज असं मी म्हणेन. जसा एखाद्या टिप कागद जसा सगळं टिपतो, किंवा एखादं लोहचुंबक ज्याप्रमाणे लोहाचे कण बरोबर घेतो, त्याप्रमाणे ह्या कवीचं मन या सांस्कृतिक वातावरणातले अनेक संदर्भ टिपत असतं आणि त्या शब्दाला लागून ते येत असतात.
म्हणून तो शब्द समजून घेताना हे सगळे भावपुंज जर लक्षात आले तर कविता कळते, नाहीतर कविता कळत नाही. प्रतिमा हा मूलभूत घटक आहे. प्रतिमांकित भाषा, प्रतिमांचं संघटन, ज्याला आपण जक्स्टापोजिशन असं म्हणतो, हे मांडणी. आता कवितेच्या बाबतीत अनेक जे व्याख्या केलेल्या आहेत, कुणी बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डर म्हणालं, कुणी कविता म्हणजे रिथमिक क्रिएशन ऑफ ब्युटी म्हणालं. म्हणजे रिदम आहे, क्रिएशन आहे, पण सौंदर्याची नादयुक्त निर्मिती. म्हणजे येथे सौंदर्यही आहे, नादही आहे. हे सगळं कविता म्हणजे काय हे सांगण्याचे व्याख्यांच्या मध्ये प्रयत्न आहेत. पण खरं सांगू का, कविता ही अव्याख्याच आहे. कवितेची व्याख्या नाही करता येत. प्रयत्न खूप झाले, पण अशी चिमटीत नाही पकडता येत कविता. पण साध्या शब्दांना, साध्या विधानांना अर्थ कसा प्राप्त होतो बरं, हा संदर्भ कसा प्राप्त होतो. एकदा उदाहरण म्हणून सांगतो. आमचे प्राचार्य आता या ठिकाणी ते वारलेत, परंतु बाबा सावंत सर हे गणिताचे प्राचार्य. ते मला म्हणाले, विषय त्यांचा गणित. मला म्हणाले, मला कविता समजून घ्यायची आहे, कविता काय असते सांग. एका शब्दात सांगायचे कविता काय. मी म्हणालो सांगतो. आणि मग मी त्यांच्यासमोर फक्त 2 ओळी ठेवल्या आणि मी म्हणालो, सर कविता इथे आहे. हिंदी मधल्या त्या 2 ओळी आहेत. सुबह होती है, सुबह होती है, शाम होती है, सुबह होती है, शाम होती है, जिंदगी यूं ही तबाह होती है. क्या बात आहे. आता जिंदगी यूं ही तबाह होती है, इथे कविता नाहीये. नुसतं म्हटलं जिंदगी यूं ही तबाह होती, हे साधं विधान आहे. आणि सुबह होती है, शाम होती है, हे साधं विधान आहे. परंतु ह्या 2 विधानांची जी जुळणी आहे, ज्या पद्धतीने केलेली मांडणी आहे, ती खरी कविता आहे. आणि म्हणजे जीवनात जी सायक्लिकॅलिटी आहे, जीवनातली जी यांत्रिकता आहे, ती सुबह होती है, शाम होती है मध्ये त्यांना मांडायची आहे. आणि जिंदगी यूं ही तबाह होती है हा अनुभव आहे. म्हणजे त्याची मांडणी, त्या विधानांची 2 केलेली सुंदर प्रकारची जुळणी, जक्स्टापोजिशन, इथे कविता आहे. म्हणून लगेच आपण क्या बात आहे असं पटकन म्हणतो, जिथे आपल्याला कळतं की इथे कविता आहे. मग कविता कुठे आहे, तर कविता यांच्या मांडणीत आहे. किंबहुना आपल्याला जी कळते कविता, त्या नुसत्या खालच्या ओळीत कविता नाही, नुसत्या वरच्या ओळीतही नाहीये, त्याच्या मांडणीत कुठेतरी ती आहे असं आपण म्हणू. पर्सॉनिफिकेशन किंवा मानुषीकरण हे कवितेमध्ये नेहमीच घडतं, ज्याला आपण चेतन गुणोक्ती असं म्हणू. अशी चेतन गुणोक्ती रूपकात्मक कविता अनेक वर्षापासून लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि कवितेमध्ये सुरुवातीला अगदी सहज जाता जाता सांगेन, मगाशी मी म्हणालो की स्तरभेदावरची स्तरभेद. आता चिव चिव चिवरे तिकडे तू कोण रे, कपिला मावशी माझा घरटा तू का निशी. ही साधी चिमणीचा घरटा हरवलाय. परंतु मग तिला ती कपिला मावशीला काय म्हणते, कावळे दादा म्हणते. आणि मग त्याच्याशी भावाचं नातं जोडते. परंतु तो म्हणतो नाही ग बाई चिवताई, तुझा माझा संबंध नाही. म्हणजे नातं जोडताना सुद्धा तो एकदम तुटकपणाने वागतो. आणि मग पोपट मात्र तिला म्हणतो, माझ्या पिंजऱ्यात येतेस का. आणि मग ती म्हणते, जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला, राहीन मी घरट्या विना, चिमणी उडून गेली राना. लहान मुलांना ही चिमणीची कविता आहे. पण आपल्याला ती एका स्वतंत्रपणाने जगणाऱ्या, घरदार नसताना सुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहणाऱ्या स्त्रीची कविता, बंडखोर स्त्रीची कविता हे कळतं. हे कसं काय कळालं बरं, हे आपण लादलं नाही, हे त्यातूनच व्यक्त झालं. म्हणजे इथे आम्ही चिमणी म्हणजे अमुक एक स्त्री आहे, किंवा पोपट म्हणजे एक गुलामी आहे, पिंजरा म्हणजे गुलामी आहे, इथे कुठे लिहिलेलं नाहीये कवीने. बालकवींची ही कविता आहे. परंतु इथे कुठेही असं न लिहिता सुद्धा हे आम्हाला कळतं, कारण यातला आतला जो आवाज आहे, अंतरस्तर आहे, तो आमच्या जाणीवेला कळतो. लहान मुलांना, 4थी 3रीच्या मुलांना ही एका चिमणीची कविता आहे, पाखराची कविता आहे, पोपटाची कविता आहे एवढं कळतं. पण आपल्याला त्यातली सांस्कृतिकता, आमच्या समाजामध्ये स्त्री जेव्हा स्वतंत्र होते, तिला घराच्या बाहेर जेव्हा ती जाते, तेव्हा तिला जळो तुझा पिंजरा मेला, इथे ती बंडखोरी आपल्याला दिसायला लागते. म्हणून अशा पद्धतीने जक्स्टापोजिशन जसं आपण बघितलं, तसं प्रतिकात्मक पातळीवर पर्सॉनिफिकेशन देखील आपण बघतो. आणि नादो महाराजांच्या कवितेमध्ये नाही का,
अशी झोपडी बोल घेवडी पांथस्थानचा पाया अडे दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहुणे भूल पडे. इथे सहज आता झोपडी काही बोल घेवडी नसते, पण झोपडीमध्ये राहणारं कोणीतरी बोल घेवड आहे. मग अशी लखाखली बोर अंगभर चंद्रकोर आणि उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर. यामधली चंद्रकोर आपल्याला बोर आणि चंद्रकोर याच्यामधलं एक मानुषीकरण आपल्या लक्षात येऊ शकतं. आणखी एक गोष्ट अशी कविता समजून घेताना संवेदनेची आंतरप्रक्रिया. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर सुधीर रसाळ यांनी त्यांच्या कविता आणि प्रतिमामध्ये याचा खूप सुंदर संदर्भ दिलेला आहे की आपल्या संवेदनांची आंतरप्रक्रिया कशी होते आणि या आंतरप्रक्रियेतून आम्हाला कविता कशी समजून घेता येते. संवेदनाची आंतरप्रक्रिया म्हणजे असं की आपण एक संवेदना दुसऱ्या संवेदेवर लादतो. सोपं सांगायचं तर आपण म्हणतो काय गोड मुलगा आहे किंवा काय गोड मुलगी आहे, काय गोड गाणं आहे. खाल्लं का ते गाणं? चाखलं का? नाही, कानाने चाखलं. संत ज्ञानेश्वरांचा पुन्हा एकदा उल्लेख करतो. त्यांनी जेव्हा म्हटलंय की माझे शब्द इतके गोड असतील की इंद्रिया लागे कलभा एकमेका. 6व्या अध्यायात ते म्हणतात की शब्दू तरी विखो श्रवणाचा परी रसना म्हणे तो रसही आमुचा. आणि मग इंद्रिया लागे कलंभ एकमेका. शब्द हा कानाचा विषय, पण रसना म्हणते की त्यातली गोडी माझी आहे. त्याप्रमाणे इथे आपण गोड गाणं म्हणतो, गोड मुलगा म्हणतो. मग हा गोड मुलगा म्हणजे खाल्ला का? नाही. चव घेतली का? नाही. मग गोड कशामुळं? ही संवेदनेची आंतरप्रक्रिया आहे. आणि म्हणून मर्ढेकरांच्या कवितेचा उल्लेख करायचा झाला तर आला आला मुंग्यांचा लोंढा आला. लोंढा कशाचा? आता पाण्याचा असतो, पण मुंग्यांचा लोंढा आला. आणि हे त्यांना मुंबईच्या संदर्भात सांगायचं, मुंबईची गर्दी सांगायची आहे. मुंबईमध्ये असलेली गर्दी ही त्या लोंढा शब्दातून सांगायची आहे. दृक संवेदना, रससंवेदना हे एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि याही अंगाने आम्हाला कविता समजून घ्यावी लागते. आणखी एक गोष्ट अशी की अभिव्यक्तीचे अनेक प्रकार आहेत. कधी सरळ, कधी तिरपी, कधी तिरकस, कधी उपहासात्मक. पण हे कळलं पाहिजे, उपरोधात्मक कळलं पाहिजे. म्हणून प्रतिभाजुष रसिक जे म्हणालो मी ते याच्यासाठी. मुक्तिबोधांच्या एका कवितेत ओढा रे ओढा जोखड बळे खांद्याला पडले डाग हे काळे, डाग हे काळे. आता इथे जर कोणी म्हटलं की मुक्तिबोध म्हणतात ओढा रे ओढा जोखड ओढा, हा अर्थ आहे का त्याचा? नाही. जोखड ओढा असा अर्थ नाहीये, ओढून नका असा अर्थ आहे. पण तो कुठे आहे? नका हा अर्थ कुठे आहे? तो त्यांच्या मांडणीत आहे, त्यांच्या तिरकस अभिव्यक्तीत आहे. अशीच तिरकस अभिव्यक्ती आपल्याला म्हणजे गमतीने भारत तांबेंच्या गीतात दिसते. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, तुझं कंठी मजा अंगठी आणखी शेला कोण आला, मग वेड लागले दादाला. इथे सगळी जी मांडणी आहे, वीण आहे, ती सगळी अशा पद्धतीची की आणखी शेला कोणाला किंवा आणखी ही अंगठी कोणाला असं म्हणत असताना तिथे कुठेतरी मनात कोणीतरी आहे आणि जा तुझ्याशी मी बोलणार नाही म्हणून ती रागावते. किंवा आणखी एक कविता त्यांची तांबेंचीच आहे, ती म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यामध्ये माझ्याकडे पाहू नका, रोखुनी माझं पाहू नका, जादूगिरी त्यात पुरी येथ उभे राहू नका. आता इथे नका म्हणजे थांबा असाच अर्थ आहे. यातला जो नकार आहे तो इतका नाजूक आहे की याचा अर्थ थांबा असाच आहे. म्हणून जेव्हा त्यामधली स्त्री जेव्हा म्हणते तांब्यांच्या कवितेतली की तुम्ही इथं थांबू नका, डोळे हे जुलमी गडे. आता इथे आपण असं म्हणू का की इथं नवरा जुलूम करणार आहे? तुम्ही जर म्हणाल की तांब्यांच्या कवितेमध्ये तक्रार करते ती की नवरा जुलूम करतो, कारण हे काय जुलमी शब्द वापरला. अहो ते जुलमी नाहीये. मग तो कोणत्या अर्थाने? तो नाजूक अर्थाने. म्हणून डोळे हे जुलमी गडे, कारण गडे शब्द आहे ना, तो गडे शब्दही कळला पाहिजे आम्हाला. त्यातला गोडवा, त्यातला लटकेपणा, त्यातला भाव हा जर नाही कळाला तर कविता कळत नाही. नाही तर तुम्ही म्हणाल की तांब्यांच्या कवितेतली स्त्री आपल्या नवऱ्याची तक्रार करते, माझ्यावरती जोर जबरदस्ती करतो किंवा जुलूम करतो म्हणून. आणि मग यावर फिल्मी गडे वगैरे आत्र्यांची कविता आहे, आपल्याला माहिती आहे. सांगायचं असं की ज्या पद्धतीने हे व्यक्त झालं, म्हणून यामध्ये तिरकस अभिव्यक्ती, त्यामध्ये असलेलं नाट्य हे आम्हाला कळलं पाहिजे. ओढा रे ओढा जोखड बळे. आता इथे बळे म्हणजे काय? बळेचे अनेक अर्थ आहेत. बळे म्हणजे बळच असंही आहे, बळे म्हणजे बळाने असंही आहे.
म्हणजे ओढू नका असा त्याचा तात्पर्य अर्थ असताना सुद्धा तुम्हाला ते ओढावंच लागतं. म्हणजे आता तुम्हाला ही सक्ती आहे, कारण तुम्ही कामगार आहेत ना, तुम्हाला सक्ती आहे. आणि सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा आम्हाला ही कविता उलगडत जाते, ती खाणीमध्ये कामगार हे काम करतायत असे ती कवितेचा संदर्भ आहे खाणीमधला. आणि त्या खाणीमध्ये सोन्याची खाण आहे. त्या सोन्याच्या खाणीमध्ये स्फोट होतो किंवा दरड कोसळते आणि अनेक मजूर त्या ठिकाणी ठार होतात. त्यांचं रक्त तिथे सांडतं आणि एकदम जो कामगार आहे तो त्या ठिकाणी म्हणतो की अरे सुवर्ण दिसू लागलंय. हे झळके सुवर्ण असा पहिला शब्द आहे आणि नंतर दुष्ट सुवर्ण असा दुसरा शब्द आहे. मुक्तिबोधांनी किती सुंदरपणाने याची मांडणी केली आहे की अरे हे सुवर्ण आधी झळकू लागलंय, कारण मालक सुवर्णाकडे पाहणार आहे. आणि मग दुष्ट सुवर्ण का, तर कामगारांचा मृत्यू झालाय म्हणून दुष्ट सुवर्ण. म्हणजे सुवर्णापेक्षा कामगारांचा म्हणजे सुवर्णाची किंमत त्यांना जास्त आहे आणि माणुसकीची किंमत मात्र कमी आहे. हे आता दुष्ट सुवर्ण शब्दाने आपल्या लक्षात येईल. आणखी एक मुद्दा सांगायचा तो म्हणजे आय इन पोएट्री इज ऑलवेज फिक्टिशियस हे एक वाक्य आहे आणि हे अगदी खरं आहे. कवितेतला मी हा नेहमी फिक्टिशियस असतो, म्हणजे आभासात्मक असतो असं म्हणा. म्हणजे जेव्हा बाबा बोरकर म्हणतात, कारण अनेकदा मी ऐकतो कविता शिकवली जाते, कवी असं म्हणतो किंवा कवीला असं वाटतं, कवी असा आहे. तर कवी नसतोच तो कवितेतला तो असतो, तो कवी नसतो. तो कवीपेक्षा कुणीतरी वेगळा असतो. म्हणून कवितेतला मी हा जो आहे, बोरकरांच्या एका कवितेत फ्रॉइडाचा मज अर्थ मार्क्साचा मज अर्थ हवा आणि फ्रॉइडाचा मज काम हवा, या असुरा घरी राबविण्या घरी गांधीचा मज राम हवा. पुढे ते म्हणतात इंद्राचा मज भोग हवा आणि चंद्राचा हृदरोग हवा. मग याचा जर अर्थ असा घेतला की बोरकरांना इंद्राचा रोग पाहिजे आणि चंद्राचा हृदरोग पाहिजे. बोरकरांना बोरकरांनी जो कवी यातला जो नायक उभा केलाय, म्हणजे या कवितेतला नायक, कवितेतलं जी वातावरण आहे ती स्वतः बोरकर स्वतः नाहीये, तर बोरकरांनी उभा केलेला नायक काय सांगतो हे पाहायला पाहिजे. म्हणून आपण नाहीतर मग चुकीच्या मार्गाने आपण जाऊ. म्हणून कवितेचा अभ्यास करताना आय जो आहे, मी जो आहे, तो फिक्टिशियस मानला पाहिजे. कवितेमध्ये अनेकदा म्हणजे आत्म उल्लेख असतात, तो कवी स्वतः नसतो हे लक्षात घेतलं पाहिजे. ही सर्व शास्त्रांचा अभ्यास तर पाहिजेच, भाषा विज्ञानाचा पाहिजे, व्याकरणाचा पाहिजे, उद्गारवाचक चिन्हांचा सुद्धा पाहिजे. अगदी ज्याला आपण वेगवेगळे विरामचिन्ह म्हणून उद्गारवाचक असो, त्याचप्रमाणे त्यातल्या वेगवेगळ्या कप्पे असतील कवितेतले किंवा ओळी असतील, कुठे थांबलाय, कुठे पुढे गेलाय, या सर्वांचा बारकाईने जर अभ्यास नसेल तर कविता कळत नाही. समाज, संस्कृती, व्युत्पत्ती, धर्म याच्याबरोबरच अगदी गद्यभाषा, म्हणजे नारायण सुर्व्यांच्या कवितेत भाषा गद्य आहे पण ती कविता आहे. ती गद्य नाहीये, ती कादंबरी नाही किंवा कथा नाहीये, ती गद्य नाहीये, तर ती कविता आहे. कोनाडा हळहळला पुटपुटला म्हणाला नारायणा उद्यापासून तिलाही काम बघ बाबा. हे जेव्हा आपण वाचतो, हे कोनाडा हळहळला इथे कविता आहे. या ठिकाणी गद्य भाषा असताना सुद्धा यामध्ये सूचकता आहे. कविता म्हणजे सूचकता. जिथे जिथे सूचकता आहे, कोनोटेटिव्ह मिनिंग जिथे जिथे आहे. दोन प्रकारचे अर्थ असतात, एक डिनोटेटिव्ह आणि एक कोनोटेटिव्ह. डिनोटेटिव्ह म्हणजे विश्लेषणात्मक, आणि म्हणून विश्लेषण करणारी कविता कधी कविता ठरत नाही. जी संश्लेषण करते ती खरी कविता आहे. जी संश्लेषणात्मक आहे ती कविता आहे. मी मुद्दाम आणखी एक संदर्भ देतो. मगाशी वृंदा देशपांडे ताईंनी बाल कवितांचा उल्लेख केला होता. बाल कवितांचा उल्लेख मलाही करायचा आहे, परंतु मी वेगळ्या संदर्भात करणार आहे. बालवर्गामध्ये जी आपण पुस्तकाची भाषा बालवर्गातली वापरतो, ती भाषा वापरून मला आजही आठवत आहे, आयत्या कविता नावाचा कविता संग्रह मनोहर ओकांचा आहे. त्यावेळेला मी वाचला 1974-75च्या काळात. आणि या वाचत असताना त्यामधली कविता आजही माझ्या लक्षात आहे. त्यातल्या सगळ्या कविता मला माहीत आहेत. आणि यामध्ये बबन म्हणजे आपण छगन, मगन, बबन हे जे कॅरेक्टर्स आज आपण बाल कवितेत वापरतो किंवा बाल भारतीच्या पुस्तकात असतात लहान मुलांच्या, अगदी तीच भाषा बबन.
छगन मगन अशी. मग बबन ही मुताची बाटली घे आणि बॉम्बे हॉस्पिटलात जा. ही दिसायला खूप साधी भाषा आहे, पण याच्या मागचा उपहास जर लक्षात घेतला, याच्या मागची ज्या वास्तवाची कठोर जळजळीत जाणीव जर लक्षात घेतली, की बॉम्बे हॉस्पिटल हे काही लहान नाहीये आणि तिथे जेव्हा आपल्याला आपली पॅथॉलॉजी करायची आहे त्यावेळेला एक गरीब सामान्य कुटुंबातला माणूस हा तिथे जातो, त्यावेळेला त्याची काय परिस्थिती होते, त्याची काय स्थिती होते, एवढ्या महानगरामध्ये त्याला कोण विचारतो. जशी मुंगीवतता, जशी महानगरामध्ये ती मुंगीवतता, त्यातला उपहास, त्यातला उपरोध आणि कठोर जळजळीत वास्तव हे त्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. हे या कवितेच्या निमित्ताने दिसेल. कविता ही संगीताच्या पातळीवर सुद्धा गद्य असो, गेय असो, गेय प्रधानता असो, त्याची लय, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कवितेला लय आहे. ही मग ती लोकसंगीतापासून आली आहे, लोकगीतातून आलेली आहे. ती आंतरिक लय जी आपल्याला आज वेगवेगळ्या काव्यामध्ये दिसते, ती लय सुद्धा कवितेला अर्थ देत असते. मग ती गद्यलय असेल, ती आंतरिक लय, नादलय असेल, किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे जी ब्युटी जी आहे, सौंदर्यात्मक निर्मिती आणि ती सोनरस अशा स्वरूपाची, अत्यंत नादमधुर अशा स्वरूपाची, त्यामध्ये अल्पाक्षरत्व, भावच्छटा ज्यामध्ये व्यक्त होतात. हे अल्पाक्षरत्व शब्दावर हुकमत असल्याशिवाय नाही व्यक्त होत. म्हणजे कवीला भाषा ही आत्मसात करावी लागते. भाषेच्या बरोबरच्या अनेक संदर्भ आत्मसात करावे लागतात. मी मुद्दाम 2 ओळी या ठिकाणी उल्लेखतो की 2 ओळीमध्ये सुद्धा कविता संपू शकते. कवितेला अगदी पानाचे पान लिहिण्याची गरज नाही. लिलीची फुले तिने एकदा पाहता डोळा पाणीही आले. लिलीची फुले तिने एकदा पाहता डोळा पाणीही आले. लिलीची फुले आता कधीही पाहता डोळा पाणीही साकळे. आता इथे साकळणे शब्दाने त्यातलं दुःख व्यक्त झालंय आणि वर्तमान आणि भूत या दोन्हींचा मधलं जे नाट्य आहे, त्यातली जी वीण आहे, ती तिने एकदा या शब्दाने व्यक्त झाली आहे आणि आता कधीही या शब्दाने व्यक्त झाली आहे. म्हणून यामधलं नाट्य, यामधलं दुःख, यामधील वीण ही अनुभवाच्या पातळीवर आपल्याला मांडता आली पाहिजे, प्रत्येकारी पद्धतीने लक्षात घेता आली पाहिजे. हे नाट्य अगदी ज्ञानेश्वरांच्या कवितेत सुद्धा आपल्याला दिसेल. मावळ तू विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. म्हणजे मावळणे आणि उदय यामध्ये जे नाट्य आहे ते ज्ञानेश्वरांनी सुद्धा बरोबर पकडलंय. हे दैनंदिन जीवनातलं जे अर्थपूर्णता आहे ती रचनेच्या पातळीवर, सिंटॅक्सच्या पातळीवर, पदावली किंवा शैलीच्या पातळीवर. डॉक्टर सुधीर रसाळ सरांचा पुन्हा एकदा उल्लेख करतो. कविता आणि प्रतिमामध्ये त्यांनी हा संदर्भ दिलेला आहे की आरती प्रभूंनी जी कविता लिहिली आहे ती येते आणि जाते. आता येणे आणि जाणे ह्या 2च घटना आहेत, फक्त 2 कृती आहेत. पण ती येते आणि जाते. येताना कधी कळ्या आणते, जाताना फुले मागते. ती येते आणि जाते. आता इथे कळ्या येताना आणते आणि जाताना फुले मागते यातला जो भाव संदर्भ आहे तो अगदी कोमल पातळीवर, मोठ्या भावानुभवाच्या पातळीवर आपल्याला जर त्यातलं नाट्य समजून घेता आलं तरच कविता कळेल. तिचं येणं आणि जाणं कसं अर्थपूर्ण होतं हे इथे कळेल. आणि पुन्हा आरती प्रभूंचाच संदर्भ देतो की कविता समजून घेताना काही शब्द कसे लक्षात घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, फुले माझी अळूमाळू वारा पाहे चुरगळू. इथे अळूमाळू शब्दाचा नुसता अर्थ देऊन चालणार नाही आपल्याला. अळूमाळू म्हटल्याबरोबर आपल्याला अवेचिता परिमळू झुळकला अळूमाळू मी म्हणे गोपाळू आला. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या या गवळणीमधला संदर्भ, मग त्या गवळणीमधलं नाट्य, त्यातली श्रीकृष्णाच्या बद्दलची असलेली ओढ, त्या कृष्णामुळे झालेली तिची म्हणजे अशी स्थिती की सगळीकडेच कृष्ण दिसतो, त्याचा नुसता सुवास आला तरी कृष्ण आलाय असं वाटतं. ही जी वेड लागल्याची भावना आहे, जाणीव आहे, ती अळूमाळू शब्दात आहे. म्हणून आणि मग यादवकालीन जसं वातावरण व्यक्त होतं त्याचबरोबर अगदी गोकुळातलं वातावरण आपल्या समोर उभं राहतं. म्हणून फुले माझी अळूमाळू एवढा शब्द हा केवळ शब्द नाहीये. नुसता अळूमाळू म्हणजे कन्नडमधून आलेला शब्द असं म्हणून चालणार नाही आपल्याला. अळूमाळू शब्द मुळात कानडी आहे, म्हणजे कानडी भाषेतून आलेला आहे.
पण एवढा शब्दार्थ देऊन चालणार नाही. आपल्याला त्याचा तात्पर्य अर्थ, त्याचे अनेक भाव संदर्भ, जसा एक खडा आपण पाण्यात टाकावा आणि त्याचे अनेक तरंग निर्माण व्हावेत, तसा कवितेतला शब्द आपल्या मनात अनेक तरंग निर्माण करून जातो. तर कविता कळते, तर कविता अभ्यासता येते. हा भावस्पंदनाच्या पातळीवर समजून घेता येतो. कविता ही नाद लय या पातळीवर असते, ध्वनीच्या पातळीवर आहे. झनन झांजरे मी पाहिले, ठिबक ठाकडे मी पाहिले, हे जे पाहिले न पाहिलेसारखी पुशेरे यांची कविता. मग झनन झांजरीचा अर्थ काय? तसा काहीच अर्थ नाहीये. पण कवितेच्या एकूण आविष्कारामध्ये त्यातले ध्वनी संकेत हा आपल्याला अंक लक्षात घ्यावा लागतो. नादयुक्त शब्दांचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो. मगाशीच उल्लेखल्याप्रमाणे पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक, विरामचिन्ह हे देखील महत्त्वाचे. द्विरुक्ती सुद्धा महत्त्वाची आहे. जेव्हा दोनदा एखादा शब्द वापरला जातो, दोनदा. बाबा बोरकरांची एक कविता मला आठवते. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अलिन गण निघाले. आता गडद निळे इथे दोनदा गडद आहे. ह्या दोन गडदाचे अर्थ कसे भिन्न भिन्न होतात. तिथं गडगडाट आपल्या कानात कुठेतरी घुमत राहतो. म्हणजे जसा गडद शब्द सघनपणाने म्हणजे गडदपणा व्यक्त करतो, तसा तो गडगडाटही व्यक्त करतो. म्हणजे नाद संवेदना व्यक्त होते, दृक् संवेदना, नाद संवेदना. आणि जलद शब्दाने सुद्धा अनेक अर्थ व्यक्त झालेत. जलद म्हणजे गतीने आणि जलद म्हणजे ढग असाही अर्थ व्यक्त होतो. असे अनेक शब्दामधले अनेक जर आपण संदर्भ उलगडत गेलो तर मात्र आपल्याला कवितेच्या निदान जवळ जाता येतं. समुद्रराग सारखी पावसात जागला समुद्र राग सावळा, लाट लाट दाटते भरून भाव कोळा. काठ काठ ढासळे पिसाट माड स्फुंदती, आंधळ्या ढगातून प्रकाश बिंदू सांडती. आणि अशी ही पूर्ण समुद्र राग आपल्या समोर, पावसाची वादळी अनुभूती बाबा बोरकर आपल्या समोर मांडतात. हे कवितेचं अध्यापन हे कवितेच्या अनुभवात शिरून केल्याशिवाय शक्य नाही. म्हणून असं म्हणतात, जसं आपण म्हणतो की साहित्य लिहिताना सुद्धा आपल्याला डिटॅचमेंट इंटू अटॅचमेंट आणि अटॅचमेंट इंटू डिटॅचमेंट हा फार परवलीचा शब्द आहे. की जसं आपल्याला साहित्य लिहिताना त्यात एकरूपही व्हावं लागतं आणि त्यातून अलिप्तही व्हावं लागतं, त्याप्रमाणे कविता समजून घेताना सुद्धा एकरूपही व्हावं लागतं आणि अलिप्तही व्हावं लागतं. त्याच्याशिवाय भाष्य करता येत नाही. म्हणून अटॅचमेंट इंटू डिटॅचमेंट आणि डिटॅचमेंट इंटू अटॅचमेंट असं आपण म्हणू. याबरोबर विविध अंग कवितांची, त्यात लय आहेत, शब्द आहेत, गेयता आहे, मांडणी आहे, आंतरलय आहे, अंगभूत लय आहे. हे सगळं अत्यंत अनाकलनीय अशा स्वरूपाचं आपल्याला दिसतं. पुशेरे यांच्या पुष्कळासारख्या कवितेत कितीतरी पुष्कळ शब्दाचे आपण म्हणू पुष्कळ अर्थ दिलेले आहेत. अगदी पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी नव शब्द निर्मिती याही अंगाने कवितेचा विचार करता येईल. आणि त्याचबरोबर दुसरा पक्षीसारख्या कविता संग्रहात त्यांचं तत्वज्ञान, पक्षी जे झाडावर गाणे गातो, दुसरे झाडच आहे त्या गाण्यात, पक्षी जे झाडावर गाणे गातो. एकीकडे हा उपनिषदाचा संदर्भ आहे, द्वा सुपर्णा सयुजा सखाया, हे उपनिषदातलं वाक्य आहे. आणि म्हणजे एका झाडावर दोन पक्षी बसलेले आहेत, या अर्थाने जीव आणि शिव असं पुन्हा तत्वज्ञानाचा एक अर्थ आहे. पण इथे झाडावर जे पक्षी गाणे गातो, दुसरे झाडच आहे त्या गाण्यात, एकीकडे जीवनार्थ कसा साहित्यात असतो हे सांगणारा तो संदर्भ आहे. अशा पद्धतीने ग्रेसांची कविता असो, ती पुन्हा वेगळ्या पातळीवर आपल्याला घेऊन जाते. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने. इथे दुःख आणि त्याच्याबरोबरचा सूर म्हणजे स्वरयुक्तता, नादयुक्तता, दुःखाच्या अनेक परी, अनेक कळा. दुःख वेगवेगळ्या पातळीवरचं असू शकतं. दुःखाला एकच चेहरा नाहीये, दुःख अनेक चेहऱ्यांचं आहे. अगदी कोमल देखील दुःख असू शकतं, कोवळीक देखील दुःखाची असू शकते. आणि या दुःखाच्या वेगवेगळ्या, पाऊस या शब्दातून हे दुःख कसं व्यक्त होतं. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, या संवेदनांचा पुंज कवी आपल्यासमोर मांडतो. आणि या सर्वांच्या मधून कविता ही आपल्यासमोर उलगडत जाते. कविता समजून घेताना सुद्धा कविता म्हणजे खरं म्हणजे आपण आपल्यालाच समजून घेत असतो. आणि म्हणून
कविता हे अध्यापन करणं हे का अवघड आहे. कवितेचं अध्यापन करायचं तर आपल्याला, मी असं म्हणेन की जर कोण म्हणत असेल की कवितेचं अध्यापन करायचं आहे तर तो शिवधनुष्य उचलायला लागतोय. त्याला शिवधनुष्य हे, कविता म्हणजे शिवधनुष्य आहे. ते उचलणारे अनेक लोक, जसे केशवसुतांनी म्हटले की कविता म्हणजे एक बीज आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हटले की कविता म्हणजे बीज आहे, तिला धरायला जाणाऱ्यांच्या 100 जणांचे 100 पैकी 99 जणांचे हात जळून जातात. कवितांचं अध्यापन हे असंच आहे. कवितांचं अध्यापन करणाऱ्या 100 पैकी 99 जणांच्या छातीवर ते कदाचित शिवधनुष्य पडू शकतं, परंतु ते सहजपणाने आपल्याला आपल्या स्वतःच्या संवेदनेच्या पातळीवर जर कविता समजून घेता आली तरच कविता कळू शकते. म्हणून एका कवीने असं म्हटलंय, मी याचा समारोप असा करीन की कवितेचा रस्ता फुलातून जातो. अशी एक ओळ मी वाचली होती की कवितेचा रस्ता फुलातून जातो. म्हणजे कविता ही आम्हाला इतकी सूक्ष्मपणाने, इतक्या तरलपणाने समजून घ्यावी लागते की कवितेच्या शब्दांनो मागुते या पद्धतीने आपल्याला त्याच्या मागे मागे पुन्हा खिडकीच्या जवळ उभा राहूनच त्याचा कानोसा घ्यावा लागतो, तर कविता कळते. अन्यथा कविता अबोल राहते. किंबहुना कविता केवळ शब्द आपल्या समोर राहतात आणि अर्थ त्याचा कदाचित निघून गेलेला असतो. म्हणून कविता ही भाव आहे, आणि भाव जसा आपण पुन्हा मर्ढेकरांच्या एका कवितेत म्हटलंय ना की जसा पारा आपल्याला धरता येत नाही, सांग धरावा कैसा पारा, तसा पारा जसा हातावर धरता येत नाही, कविता आपल्याला समजून घेताना सुद्धा पाऱ्यासारखीच निसटून जाण्याची भीती असते. मला या ठिकाणी आपण बोलावलं आणि माझं हे व्याख्यान थोडंसं लांबलं तरी सुद्धा आपण मोठ्या तन्मयतेने ते ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं, आणि या ठिकाणी ज्या व्याख्यानाचं नियोजन करणारे वृंदा देशपांडे आणि त्यांचे पतिराज श्री आशय जोशी या दोघांचाही मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, आपलाही आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. वाह सर, क्या बात है. म्हणजे मला असं वाटलं की एका सुरेख काव्य मैफिलीतून मी बाहेर आले. आतापर्यंत काव्यात्मक कथा असा शब्दप्रयोग मी ऐकलेला होता, पण मला वाटतं काव्यात्मक व्याख्यान अशी एक नवीन संकल्पना आपण याच्या माध्यमातून रुजवली. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेन, मी वर्गातला विद्यार्थी कसा हरवून जावा तशी तल्लीन झाले होते. त्याला अजून एक महत्वाचं कारण, मी MA मराठी केलं पुणे विद्यापीठात. ओके. आणि आमचे विभाग प्रमुख होते माननीय डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर. सरांकडून काव्यशास्त्र शिकत असताना अक्षरशः फुलाची एक एक पाकळी उमलावी, म्हणजे कविता संश्लेषणे तर काव्यशास्त्र विश्लेषणे. आणि तो सुरेख अनुभव मला या ठिकाणी घेता आला. मी पस्तुरीच्या वतीनं आपले मनःपूर्वक आभार मानते, रेणुकाताईंचे आभार मानते, आणि मी वृंदा आशय जोशी आपल्या सर्व प्रेक्षकांची रजा घेते. पुढचं निमंत्रण 27 फेब्रुवारीचं देऊन. धन्यवाद.